नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गणेश पवार आपलं सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत ओपन इलेक्टिव्ह OE मास कम्युनिकेशन थ्रू इंग्लिश। हा जो काही ओपन इलेक्टिव्हचा FYBA च्या सिलेबसमध्ये आहे, परंतु हा जो सब्जेक्ट आहे हा FYBAच्या विद्यार्थ्यांना नसून हा अदर जी फॅकल्टी आहे सायन्स किंवा कॉमर्स FYBA किंवा FYBSC च्या विद्यार्थ्यांनी सिलेक्ट करायचा असून तो त्यांच्यासाठी आहे OE। तर ऑब्जेक्टिव्ह काय आहेत बघूया आपण। एक, टू एक्सपोज स्टुडंट्स टू वेरियस ॲस्पेक्ट्स ऑफ कम्युनिकेशन। विद्यार्थ्यांना विविध म्हणजे संवादाची विविध अंगे काय आहेत त्यासाठी त्या सर्व गोष्टींचा वापर कसा करायचा या दृष्टिकोनातून त्यांना ती शिकवलं जावं। 2, टू मेक स्टुडंट्स अवेअर ऑफ सिग्निफिकन्स ऑफ कम्युनिकेशन इन जनरल अँड मास कम्युनिकेशन इन पर्टिक्युलर। विद्यार्थ्यांनी सार्वजनिक जीवनामध्ये जगत असताना संवाद कसा करायचा याबाबत जागृत होऊन त्याचं महत्त्व काय, त्यासोबतच मास कम्युनिकेशन हे विशिष्ट पर्टिक्युलर म्हणजे काय विशिष्ट प्रकारे काय आहे ते त्यावर जोर देऊन, जे सोशल मीडिया आज आपण वापरतो इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर बरोबर, स्नॅपचॅट, हे सगळ्या काही गोष्टी आपण वापरतो। त्या सोशल मीडियाचा वापर योग्य प्रकारे कसा करायचा आणि जास्तीत जास्त लोकसंवाद कसा करता येईल या दृष्टिकोनातून आपण शिकायचे। टू डेव्हलप स्किल्स रिलेटेड टू मास कम्युनिकेशन लाईक पब्लिक स्पीच, रायटिंग अँड यूज ऑफ सोशल मीडिया। मास कम्युनिकेशन म्हणजेच की सार्वजनिक जे काही क्षेत्र आहेत आणि त्यामध्ये समाजामध्ये जोडले जाण्यासाठी संवाद गरजेचा आहे आणि तो संवाद पब्लिक स्पीच वक्तृत्व कौशल्यातून पूर्ण होऊ शकतो। त्यासाठी रायटिंग, लेखन आणि यूज ऑफ सोशल मीडिया या सोशल मीडियाचा वापर करणे, हे सर्व कौशल्य तेव्हाच डेव्हलप होतील जेव्हा मास कम्युनिकेशन याचा चांगल्या प्रकारे आपण अभ्यास करू। टू ऑफर नेसेसरी थेरॉटिकल बॅकग्राऊंड अँड प्रॅक्टिस फॉर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन टू स्टुडंट्स। जे काही थेरॉटिकल जे थेरी टाईप जे नॉलेज आहे त्याचं बॅकग्राऊंड बेस विद्यार्थ्यांना सांगून आणि त्यांची उत्तम, सर्वोत्कृष्ट आणि सर्वांगीण विकासासाठी जे काही संवाद कौशल्य आहे ते त्यांना देऊ करणं, ऑफर करणं आणि त्यामध्ये त्यांच्या रुजवणं हे अत्यंत गरजेचं आहे। ते या कोर्सच्या माध्यमातून त्यांना देण्यात येणार आहे। टू एनेबल स्टुडंट्स टू बिकम इफेक्टिव्ह कम्युनिकेटर। विद्यार्थ्यांना एक चांगला वक्ता बनण्यासाठी प्रेरणा आणि त्या योग्य बनवणं हे या कोर्सचा ऑब्जेक्टिव्ह आहे, उद्देश आहे। कोर्स आउटकम्स, स्टुडंट गेट इनफ एक्सपोजर टू बेसिक्स ऑफ मास कम्युनिकेशन। जे काही मूलभूत गोष्टी आहेत, पायाभूत गोष्टी आहेत मास कम्युनिकेशनच्या, त्या विद्यार्थ्यांना अवगत करून देणं। स्टुडंट्स बिकम फॅमिलियर विथ द इम्पॉर्टन्स ऑफ मास कम्युनिकेशन इन द प्रेझेंट ग्लोबल कॉन्टेक्स्ट। जागतिक आणि सध्याच्या जागतिक दृष्टिकोनातून किंवा परिप्रेक्ष्यातून विद्यार्थ्याला मास कम्युनिकेशनचं महत्त्व आणि त्यासोबत त्याची जवळीक कशी आहे आणि त्याचा चांगल्या प्रकारे कसा वापर करता येईल हे या कोर्सचं आउटकम आहे। स्टुडंट्स अक्वायर नेसेसरी स्किल सेट्स ऑफ मास कम्युनिकेशन। विद्यार्थ्यांनी मास कम्युनिकेशनच्या रिलेटेड जे काही कौशल्य आहेत त्याचा संच अवगत करणे आणि त्या कौशल्यांच्या आधारावर आपण एम्प्लॉयमेंट जनरेट करणे हे करता आलं पाहिजे आणि ते करावं या दृष्टिकोनातून हा कोर्स डिझाईन केलेला आहे। स्टुडंट्स बिकम फॅमिलियर विथ अँड कॅपेबल ऑफ गुड मास कम्युनिकेशन। विद्यार्थ्यांनी
एक कॅपेबल आणि गुड मास कम्युनिकेशन युजर बनावं हा, आणि त्यासोबतच फॅमिलियर त्यासोबत व्हावं. 5. स्टुडंट बिकम इफेक्टिव्ह कम्युनिकेटर. विद्यार्थी हा चांगला बोलका बनला पाहिजे आणि एम्प्लॉयमेंटच्या दृष्टिकोनातून त्याने ते साहस केलं पाहिजे. सेमिस्टर फर्स्ट व्हर्टिकल, जनरल इलेक्टिव्ह और ओपन इलेक्टिव्ह. कोर्स कोड OE 101 इंग्लिश. कोर्स टायटल काय आहे? मास कम्युनिकेशन थ्रू इंग्लिश फर्स्ट. प्रिस्क्राइब टेक्स्ट आहे मास कम्युनिकेशन थ्रू इंग्लिश फर्स्ट. वर्ड ऑफ एडिटर्स ओरिएंट ब्लॅक स्वान 2024. हे पुस्तक प्रिस्क्राइब टेस्ट म्हणजे या पुस्तकातून तुम्हाला अभ्यास करायचा आहे, आणि ओरिएंट ब्लॅक स्वान हे पब्लिकेशनचं नाव आहे, जे की 2024मध्ये पब्लिश केलेले हे पुस्तक आहे. तर या पुस्तकातून तुम्हाला अभ्यास करायचा आहे, आणि कोर्स टायटल हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे, तुम्हाला माहीत असलं पाहिजे, कारण हे कोर्स टायटल इतकं महत्त्वाचं आहे. तर तुमच्या पेपरवरती त्यासोबतच जे तुम्ही एक्झाम फॉर्म भरताल फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टरच्या वेळी, तुम्हाला हे कोर्स टायटल तिथं द्यायचं, कारण की हे कोर्स टायटल जर चुकलं तर तुम्हाला वेगळाच पेपर येऊ शकतो. बरोबर आहे. तर क्रेडिट टू थेरी. टोटल आवर 30 hours. युनिट फर्स्ट इंट्रोडक्शन टू मास कम्युनिकेशन फॉर 15 hours क्लॉक आवर्स. हे काय मास कम्युनिकेशनची ओळख काय आहे. आणि युनिट सेकंड रायटिंग कंटेंट फॉर मास कम्युनिकेशन. या मास कम्युनिकेशनसाठी विविध कंटेंटचं लेखन करणं, हे 2 युनिट आपल्याला शिकायला आहेत, आणि त्या दोन्हीला मिळून 15-15 तास, घड्याळी 15 तास असं मिळून टोटल 30 तासांचे थेअरीचा पेपर असणारे हे आपण शिकायचे 30 तासामध्ये. कोर्स कंटेंट्स सेमिस्टर फर्स्ट याचा आपण ब्रीफ किंवा डिस्क्रिप्शनमध्ये आपण बघू की काय आहे. युनिट फर्स्ट इंट्रोडक्शन टू मास कम्युनिकेशन, जी मास कम्युनिकेशनची ओळख. डेफिनेशन अँड की ॲस्पेक्ट्स ऑफ मास कम्युनिकेशन. मास कम्युनिकेशनची व्याख्या काय आणि त्याचे मूलभूत किंवा की ॲस्पेक्ट्स कोणकोणते हे आपण शिकणार आहोत. सेकंड, एलिमेंट्स ऑफ मास कम्युनिकेशन, घटक, मास कम्युनिकेशनचे घटक एलिमेंट्स कोणकोणते आहेत. 3, इफेक्ट्स ऑफ मास कम्युनिकेशन, मास कम्युनिकेशनचा लोकांवरती प्रभाव, समाजावरती प्रभाव कसा आहे, काय आहे. 4, फंक्शन ऑफ मास कम्युनिकेशन, हे मास कम्युनिकेशन कार्य कसं करतं, त्याचं संपूर्ण कार्य प्रणाली काय आहे, हे आपण आज म्हणजे यामध्ये शिकणार आहोत. युनिट सेकंड रायटिंग कंटेंट फॉर मास कम्युनिकेशन, रायटिंग आर्टिकल्स. आता विविध मास कम्युनिकेशनसाठी काहीतरी लिहायचं, कंटेंट लिहायचं म्हणजे ते उत्तमच असलं तरच ते सर्वांच्या मनाला भावेन, आणि ते सर्व लोक त्याला शेअर आणि त्याचा प्रचार प्रसार चांगल्या गोष्टींसाठी होऊ शकतो. त्यासाठी मग रायटिंग आर्टिकल्स, विविध आर्टिकल्स लिहिणं किंवा ड्राफ्टिंग न्यूजपेपर रिपोर्ट आणि एडिटोरियल्स, जे काही द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, त्यासोबतच मराठी काही लोकमत, लोकसत्ता, पुढारी, सकाळ, ही काही जे काही न्यूजपेपर आहेत. तर पर्टिक्युलर आपण इंग्लिशच्या बाबतीत बोलू तर इंग्लिश ही द इंडियन एक्सप्रेस आणि द हिंदू हे जर आपण पेपर घेतले आणि बघितले तर त्यावरती एडिटोरियल असतात, त्यावरती काही रिपोर्ट असतात. ते रिपोर्ट आपण बनवणं, जेव्हा आपण एम्प्लॉयमेंट किंवा एक एम्प्लॉई बनू तर त्यावेळेस आपल्याला रिपोर्ट्स बनवावे लागतात. आणि काही बरोबर, जर आपण पत्रकारिता, जर्नलिझम या क्षेत्रामध्ये घुसलो तर आपल्याला ह्या गोष्टी गरजेचं आहेत राखणे. रायटिंग ॲडव्हर्टिजमेंट्स, विविध ॲड ज्या असतात, जाहिराती लेखन करणं हे सुद्धा एक कौशल्य आहे, आणि ते सर्वांना जमत नाही. विविध त्यावरील जे काही कंटेंट आहे किंवा पिक्चर्स आहेत, विविध गोष्टी त्यावरच्या बारकाईने निरीक्षण करून त्या लिहिल्या गेल्या पाहिजेत आणि त्या लोकांना अट्रॅक्ट केलं पाहिजे. प्रिपेअरिंग ब्रोशर्स अँड मॅन्युअल्स. ॲडव्हर्टिजमेंट हे फक्त आपण एखाद्या कंपनीमध्ये कामाला लागलो तर आपल्याला त्या
डिपार्टमेंटमध्ये पर्टिक्युलर असल्यावरच आपल्याला ते करावं लागत नाही. तर त्याचप्रमाणे आपण जर स्वतःचा काही बिझनेस टाकायचं म्हणलं तर ॲडव्हर्टाईजचा किती फायदा होतो, तर याचं उदाहरण आपण जर घ्यायचं म्हणलं तर काही ज्या काही आपण दररोज दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी कपड्याचे साबण किंवा अंगाला लावायचे साबण, त्यासोबतच बाथ सोप आपण म्हणतो ते, शॅम्पू किंवा कोल्ड्रिंक्स, ह्या विविध गोष्टींचं किंवा कार्स म्हणजे जे काय ॲसेसरी आहे तर ते वॉच, मोबाईल, ह्या गोष्टींच्या जे काही ॲडव्हर्टिजमेंट टी व्हीवरती, यूट्यूबवरती किंवा न्यूजपेपरमध्ये आपण पाहतो, तर त्याचा किती प्रभाव आपल्यावरती पडतो आणि आपण त्या दृष्टिकोनातून आपण घेतो. तर आपलं बिझनेस वाढवण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. मग त्यासाठी प्रिपेरिंग ब्रोशर्स अँड मॅन्युअल्स. ब्रोशर्स विविध कार्यक्रमसाठी ब्रोशर बनवणं, कॉन्फरन्सेस, सेमिनार्स यांसाठी ब्रोशर्स बनवता आली पाहिजेत आणि त्यातूनसुद्धा एक इन्कम जनरेट केला जाऊ शकतो. सेमिस्टर सेकंड व्हर्टिकल जनरल इलेक्टिव्ह, ओपन इलेक्टिव्ह, कोर्स कोड OE 151 इंग्लिश, कोर्स टायटल सेम आहे फर्स्ट सेमिस्टरसाठी आणि सेकंड सेमिस्टरसाठी सुद्धा. मास कम्युनिकेशन थ्रू इंग्लिश फर्स्ट. प्रिस्क्राईब टेक्स्ट कोणतं आहे? मास कम्युनिकेशन थ्रू इंग्लिश फर्स्ट. ग्रुप बोर्ड ऑफ एडिटर्स, ऑरेंज ब्लॅक स्वान 2024. क्रेडिट हे प्रॅक्टिकल आहे. टू क्रेडिट फॉर प्रॅक्टिकल. हे पहिलं होतं ते थेअरीसाठी होतं, दुसरं आहे ते प्रॅक्टिकलसाठी आहे. टोटल 60 आवर्स. कारण की बघा आता पहिल्या सेमिस्टरला 30 आवर्स होते फक्त, तर सेकंड सेमिस्टरला 60 आवर्ससाठी टोटल आहे. कारण प्रॅक्टिकल हे जास्त डबलच असलं पाहिजे. युनिट फर्स्ट इंट्रोडक्शन टू डिजिटल मीडिया ॲज अ मीन्स ऑफ मास कम्युनिकेशन 30 क्लॉक आवर्स. हे लिटरली 30 तासांचं एकच युनिटसाठी दिलेलं आहे. तर डिजिटल मीडिया ॲज अ मीन्स ऑफ मास कम्युनिकेशन, जे काही डिजिटल मीडिया आपण बघतो त्याचं मास कम्युनिकेशनसाठी लोक प्रचार प्रसार माध्यमांसाठी कसा उपयोग होतो, तर त्याची ओळख आपण युनिट फर्स्टमध्ये बघणार आहेत. युनिट सेकंडमध्ये रायटिंग कंटेंट फॉर द मास कम्युनिकेशन. हे कंटेंट रायटिंगचं सुद्धा एक एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठी क्रिएटिव्ह किंवा कंटेंट रायटिंग ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा की लेखक, पोएट्री रायटर, विविध जे साहित्यिक आहेत, तर योग्य प्रकारे आपल्याला ते नॉलेज असेल आणि ते वापरता आलं योग्य ठिकाणी, तर त्यातून एम्प्लॉयमेंट चांगली जनरेट होऊ शकते. 30 आवर्स क्लॉक आवर्स ह्या सुद्धा सेकंड युनिटला दिलेत. सेमिस्टर सेकंड कोर्स कंटेंट बघूयात आपण. युनिट फर्स्ट इंट्रोडक्शन टू डिजिटल मीडिया ॲज अ मीन्स ऑफ मास कम्युनिकेशन. फीचर्स ऑफ डिजिटल मीडिया. जी काही डिजिटल मीडिया आहे त्याचं वैशिष्ट्य कोणकोणती आहेत. सेकंड टाईप्स अँड प्लॅटफॉर्म्स ऑफ डिजिटल मीडिया. टाईप्स कोणकोणते आहेत, प्रकार आणि प्लॅटफॉर्म डिजिटल मीडियाचे कोणकोणते आहेत. 3 कॉन्सेप्ट ऑफ डिजिटल लिटरसी. डिजिटल लिटरसी म्हणजे काय, त्याची संकल्पना आपल्याला समजून घ्यायची. ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ डिजिटल मीडिया. डिजिटल मीडियाचे फायदे काय, तोटे काय, हे सुद्धा आपल्याला शिकायचे. युनिट सेकंड रायटिंग कंटेंट फॉर मास कम्युनिकेशन. कंटेंट रायटिंग हे लोकप्रचार प्रसार माध्यमांसाठी आपण कसं वापरू. रायटिंग फिल्म अँड बुक रिव्ह्यूज. हे फिल्म रायटिंग फिल्म्स, जी काही फिल्म बनतात 2 तासाची 3 तासाची, आपण जे काही मूव्ही बघतो किंवा शॉर्ट फिल्म असतात किंवा जे काही रील्स असतात, त्यासाठी सुद्धा कंटेंट रायटिंग लिहिणं हे गरजेचं आहे. आणि ते लिहिल्याच्या स्क्रिप्ट जर आपण स्वतः लिहिली तर स्क्रिप्ट रायटरसुद्धा चांगले पैसे छापतात किंवा कमावतात. एक कमावण्याचं माध्यम म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं तर, किंवा एक हाऊस म्हणून जरी आपण ते केलं तरी पण आपल्याला भरपूर त्यामधून गोष्टी किंवा पैसे मिळतात. एक एम्प्लॉयमेंटच्या दृष्टिकोनातून चांगला पर्याय फिल्म रायटिंगचा सुद्धा आहे. रायटिंग फिल्म्स अँड बुक रिव्ह्यूज. हे सुद्धा जर चांगले असतील तर
जर आपण एखादं पुस्तक वाचलं आणि त्यावरती बुक रिव्ह्यू चांगला लिहिला गेला तर त्यातून त्या लेखकाची चांगली आणि परिपूर्ण माहिती जर पुढल्या प्रेक्षकांपर्यंत गेली तर बुक रिव्ह्यू बघून सुद्धा अनेक लोक ते पुस्तक खरेदी करतात आणि ती खरेदी जास्त झाली लोकांकडून तर ती सुद्धा एका बुक रिव्ह्यूवरला चांगली गोष्ट आहे आणि ती सुद्धा एक पैसे मिळवून देण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. नंतर रायटिंग वेब कंटेंट जे काही विकिपीडिया आहे आपण सर्च करतो किंवा विविध वेबसाईटला माहिती पुरवणं लिहिणं हे सुद्धा जर क्रिएटिव्ह असेल वेब कंटेंट तर आणि क्वालिटीच असेल तर लोक त्याला ॲक्सेप्ट करतात आणि वाचतात. ब्लॉग रायटिंग हे सुद्धा एक अतिशय सोप्या माध्यमातून किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक माध्यम आहे. आपले विचार आपल्या कल्पना लोकांपर्यंत पोहोचवणे आणि डिजिटल माध्यमामध्ये ब्लॉग रायटिंग हे सुद्धा एक युनिक असं आहे. रायटिंग सोशल मीडिया कंटेंट इंस्टाग्राम फेसबुक किंवा विविध बाकीचे काय सोशल मीडिया आहेत तर व्हॉट्सॲप याच्यामध्ये लोक कंटेंट जे काही कंटेंट आपले थॉट्स असतात किंवा जोक्स असतात हे लिहून त्यामध्ये शेअर करतात आणि त्यातून सुद्धा फॉलोवर वाढवून पैसे मिळवतात. तर हा एक चांगला दृष्टिकोन आहे. याच ठिकाणी आपण थांबूया.